त्यांना की राजा बिंबिसार म्हणतो की मी बुद्धांना विनंती नाही करणार, तर तुम्ही जा भगवंताला विनंती करा आणि भगवंताला विनंती करून तुम्हीच निमंत्रित करा. तर तेव्हा हे वैशालीचे जे शिष्टमंडळ होतं ते वेळोवेळामध्ये बुद्धाकडे गेले आणि बुद्धाकडे गेल्याच्या नंतर भगवंताला प्रणाम केला आणि म्हणतात की भगवान, आमच्याकडे दुष्काळ पडलेला आहे, आमच्याकडे दुष्काळ पडलेला आहे, रोगराई पसरलेली आहे, प्राणी मरत आहेत, माणसं मरत आहेत, दुर्गंधी सुटलेली आहे आणि आमची विनंती आहे की आपण आमच्या नगरीमध्ये यावं. तर तेव्हा भगवंताने आर्यमोन धारण करूनच संमती दिली. जेव्हा ही वार्ता राजा बिंबिसाराला कळाली राजगृहामध्ये, तर तेव्हा राजा बिंबिसार हा धावत पळत बुद्धाकडे येतोय आणि भगवंताला हात जोडून म्हणतोय की भगवान, एवढी घाई आपण करू नये म्हणते, आताच वैशालीला जाण्याची आपण एवढी घाई करू नये, माझी विनंती आहे म्हणते, मला थोडासा अवधी द्या. बुद्धाला म्हणजे वैशालीला पाठवायचं नाही असा उद्देश मुळीच राजा बिंबिसाराचा नव्हता. तो विनंती केली आणि बुद्धानं आर्यमोहन करून त्यालाही संमती दिली. थोड्याच कालावधीमध्ये राजा बिंबिसार लगेच आपल्या जेव्हा नगरीत येतो आणि आपल्या सगळ्या लोकांना सांगतोय, आपल्या प्रजेला सांगतोय, आपल्या सगळ्या जवळच्या लोकांना सांगतोय की अरे भगवान, हे आता वैशालीला जाणार आहेत म्हणे आणि आपण सगळेजण एक श्रमदान करायचंय म्हणे. कोणतं श्रमदान करायचंय? तर राजगृहापासून वैशालीपर्यंत जो जाणारा मार्ग आहे तो 5 योजनचा आहे आणि भगवंत काय रथामध्ये जात नाहीत, भगवंत म्हणजे काय डोलीमध्ये बसत नाहीत, तर भगवंताचा हा प्रवास 5 योजनचा पायी पायी आहे. मग आपण सगळेजण एक श्रमदान करू की रस्ता जो कुठं खड्डे पडलेले आहेत, कुठं उथळ भाग झालेला आहे, कुठं जमीन खालीवरी आहे, तर आपण भगवंताला आणि भिक्खू संघाला जाण्यासाठी तो रस्ता समतल करून घेऊ म्हणे. जिथं टेकडे तुकडे असतील, जिथं खालीवरी जागा झालेली असेल, ते आपण एकदम समतल रस्ता करू भगवंताला जाण्यासाठी. आणि सगळेच्या सगळे लोक, राजा बिंबिसारा सहित सगळेच्या सगळे लोक श्रद्धायुक्त चित्ताने भगवंतासाठी रस्ता साफ करण्याच्या नादात लागले. हातामध्ये फावडे, टिकाशी जे काही घेऊन जे साहित्य लागल ते सगळा रस्ता त्यांनी 5 योजन पर्यंतचा राजगृहापासून वैशालीपर्यंतच्या नदीपर्यंतचा जो रस्ता होता तो त्यांनी समतल केला आणि घोटे इतकी त्याच्यावर रेती टाकली त्या तेवढ्या रस्त्यामध्ये की जेणेकरून भगवंताच्या पायाला काही टोचू नये, नरम राहिली पाहिजे जमीन, भिक्खू संघाच्या पायाला कुठं खडा टोचू नये. एवढंच नाही तर सगळ्या लोकांनी मिळून 5 प्रकारच्या फुलांच्या अशा पाकळ्या केल्या होत्या आणि 5 योजन पर्यंत जिथून जिथून बुद्ध जात राहतील तिथून तिथून ते पाकळ्या अशा रस्त्यानं ते टाकायचे. घोट्या इतक्या पाकळ्या सुद्धा त्या रस्त्यावर त्यांनी टाकून दिल्या 5 प्रकारच्या फुलांनी. एवढंच नाही तर जिथं जिथं भगवान बुद्धांचा भिक्खू संघाचा मुक्काम पडत होता त्या त्या ठिकाणावर राजा बिंबिसाराने आणि त्या सगळ्या श्रद्धावान उपासक उपासिकांनी भगवंताच्या आणि भिक्खू संघाच्या भोजनाची आणि विश्रामाची त्यांनी व्यवस्था केली होती. वैशालीच्या लिच्छविना जेव्हा कळालं की भगवंत आपल्याकडे निघालेले आहेत, 5 योजन रस्ता पार करत आहेत, 7 मुक्काम त्यांचे पडले होते. वैशालीच्या लिच्छवी लोकांनी सुद्धा श्रद्धायुक्त चित्ताने 3 योजन पर्यंतचा रस्ता वैशाली पर्यंतचा नदीकाठच्या पलीकडचा तसाच करून ठेवला त्यांनी सुद्धा. त्यांनी खड्डे वगैरे जे होते, टेकडे वगैरे होते, समतोल रस्ता केला, रेती टाकली, त्याच्यावर 5 प्रकारचे फुलं भगवंतासाठी म्हणजे ते तयारीत होते. जसं जसं भगवंत वैशालीच्या त्या नदीजवळ येत होते, मोठी नदी होती आणि तिथं आल्याच्या नंतर सर्वजण त्या नदीच्या काठेला भगवंताला निरोप देण्यासाठी लोक थांबले होते, हात जोडून थांबले होते भिक्खू संघाला निरोप देण्यासाठी. तर राजा बिंबिसाराने त्या नदीमध्ये एक भव्य अशी होडी
भगवंतासाठी व्यवस्थितपणानं असं सजवून ठेवलेली होती. सुंदरपैकी वेगवेगळ्या फुलांच्या 5 प्रकारच्या फुलाच्या रंगाने ती होडी एकदम सजवलेली होती. भगवंतासाठी सुंदर असं त्या होडीमध्ये बनवलं होतं. आणि एक स्वतंत्र होडी, एक मोठी होडी सगळ्या भिक्षू संघासाठी एक होडी तयार ठेवली होती. आणि तो जेव्हा भगवंत वैशालीकडे त्या नदीमधून निघत होते, पाणी गुडघ्यापर्यंत, जेव्हा घोट्यापर्यंत पाणी होतं, भगवंताचा हात धरून तो होडीमध्ये चढवत होता राजा बिंबिसार. जसं जसं पुढे जात होता राजा, त्या होडीला धरूनच आपला जसं जसं पुढे जात होता, भगवंताला जाऊ देण्याची त्याची इच्छाच होत नव्हती. एवढी श्रद्धा होती बुद्धावर त्याची. जसं जसं होडी पुढे जात होती, होडी पाण्यात गुडघाभर इतकी गेली, तो गुडघाभर पाण्यात चालला. जसं जसं होडी पुढे चालली, राजा त्या होडीला धरून पुढे पुढे जात होता. पाणी कमरेला लागलं, राजा बिंबिसार त्या होडीला धरूनच पुढे जात होता. अरे पाणी छातीला लागलं तरी राजा पुढे पुढे जात होता. भगवंत त्याला परतून जा म्हणत होते. पाणी इथपर्यंत जेव्हा लागलं तेव्हा तो भगवंताला हात जोडून म्हणतो की भगवान, आता लवकर परत या म्हणे, तुम्ही परत आमच्या राजगृहामध्ये या. हात जोडून म्हणतो राजा बिंबिसार. किती मोठी श्रद्धा आहे. जो रत्न जडित मुकुट धारण करणारा राजा, ज्याला सोन्या नाण्या अलंकाराची कुठलीच कमतरता नाही, सोन्याच्या पलंगावर लोळणारा तो राजा सम्राट बिंबिसार, तो भगवंतावर एवढी श्रद्धा ठेवून तो इतक्या पाण्यात जातो, म्हणतो की भगवान लवकर परत या. भगवान त्याला साधुकार देतात. आणि तो एवढंच नाही, तो म्हणतो की भगवान, जोपर्यंत तुम्ही परतणार नाही तोपर्यंत इथंच बसून मी तुमची वाट पाहतो म्हणे. काय म्हणतो राजा बिंबिसार, तुम्ही जोपर्यंत परतणार नाही तोपर्यंत याच काठावर बसून मी तुमची वाट पाहतो. भगवंताला किती दिवस लागतील हे माहीत नव्हतं, किती काळ लागणार होता माहीत नव्हतं. राजा बिंबिसार त्याच काठावर बसून भगवंताची वाट पाहत होता. शीलवान होता, श्रोतापन्न झालेला होता, धम्माचा लाभ झालेला होता. धम्माचा लाभ झाला की माणूस बुद्धाच्या मागे जंगलातही जात होता, कुठेही जात होता, कुठेही राहत होता. झाडाखाली झोपत होता, पर्णकुटी झोपायचा, उघड्यावर झोपायचा, कुठे. राजे महाराजे लोक सुद्धा बुद्धाच्या विचारानं प्रभावित होऊन त्यागी बनले. ग्रीक राजा मिलिंद सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये राजा बनला. त्याच्या एवढा तर जगात कोणी विद्वान नसेल. सम्राट अशोकाने 84,000 स्तूपाची निर्मिती केली. का केली असेल? कारण धम्माचा लाभ झाला होता त्याला. राजा बिंबिसाराला लाभ झाला धम्माचा. बुद्धाची वाट पाहत तिथंच बसला. वैशालीचा जेव्हा दुष्काळ संपल्याच्या नंतर बुद्ध तिथेही गेले. वैशालीच्या लोकांनी फार भव्य स्वागत केलं भगवंताचं. बुद्ध त्या वैशालीमध्ये गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर तिथल्या लोकांना, म्हणजे अजून आपण पाहतो इतिहासामध्ये की जसं भगवंतांनी त्या नदी पलीकडच्या काठीवर पाऊल ठेवला की धोधो धोधो पाऊस सुरुवात झाला. धोधो धोधो पाऊस सुरुवात झाला. भगवंताच्या त्या पवित्र पदस्पर्शाने छोटे छोटे नदे नाले वाहू लागले, तुडुंब भरून वाहू लागले. नद्यांना, महानद्यांना पूर येऊ लागला होता. भगवंत त्या वैशालीला तिथं पोहोचल्याच्या नंतर सगळ्या छोट्या छोट्या नद्या, नाल्या, मोठ्या नद्या सगळ्या तुडुंब भरून वाहू लागल्या. मेलेले जनावर वाहून गेले, माणसं मरण पावलेले तेही वाहून गेले. सगळं वातावरण एकदम स्वच्छ झालं. सगळी दुर्गंध तिथली निघून गेली आणि वैशालीचे लिच्छवी लोक परत सुखी झाले. आनंदाने करणे मेत्ताचा रतन सुत्ताचा पाठ करत करत सगळं पाणी शिंपडलं. बुद्धाने वैशालीच्या लिच्छवी लोकांना उपदेशही केला आणि त्याच्यानंतर भगवंत परत राजगृहाला आले. उपासक उपासिकांनो, एवढा हा धम्मवान सम्राट या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आला आहे. बुद्ध धम्म संघावर त्याची एवढी नितांत श्रद्धा होती. आणि आपण पाहतोय की राजा बिंबिसाराचा शेवट सुद्धा फार वाईट झाला. म्हणजे एवढा धम्मवान असताना सुद्धा कधी कधी माणसाचे कर्म असतात. जन्म, पुनर्जन्म, पूर्वजन्मातले कर्म कधी याही जन्मात येत असतात.